MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग. मित्रांनो, हे कॉलेज आहे ना ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलेटेड टू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. मित्रांनो, आपण ह्या कॉलेज रिलेटेड काही इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर ह्या कॉलेजचे प्लेसमेंट लाईक हायस्ट पॅकेज 28 लाखच्या आसपास आहे आणि ॲव्हरेज प्लेसमेंट 7 लाखच्या आसपास. हॅलो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कॉलेज ब्लॉग चॅनल. मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण MIT कॉलेजमध्ये. MIT कॉलेजचा आपण पूर्ण रिव्ह्यू ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला मित्रांनो, तुम्हाला बस आता. चला मित्रांनो, आता आपण पाहूया MIT कॉलेज कॅम्पसच्या सर्व बिल्डिंग. चला बी कंटिन्यू. कॉलेजमध्ये टोटल 9 डिपार्टमेंट आहेत, लाईक केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, ENTC, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, IT आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये हे टाईप आहेत: कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डाटा सायन्स, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन AIML, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. मित्रांनो, असेच हे ब्रँचेस आहेत. मित्रांनो, ही आहे MIT कॉलेजची मेन बिल्डिंग. म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये काय काय होतंय, जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन वगैरे सर्व काही प्रोसेस इथं असते. म्हणजे कॉलेजची मेन बिल्डिंग आहे. चला आपण ही मेन बिल्डिंगमध्ये काय काय होतंय, चला आपण तुम्हाला दाखवत आहे. हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत MIT कॉलेजमध्ये. MIT कॉलेज आळंदी. आता आपण पाहणार आहेत आपला मित्र प्रणव. हे फर्स्ट इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. आपण प्रणवला काही क्वेश्चन विचारणार आहोत. प्रणव, तुमच्या कॉलेजमध्ये टोटल डिपार्टमेंट किती आहेत? आमच्या कॉलेजमध्ये टोटल 9 डिपार्टमेंट आहेत. त्यातले 4 डिपार्टमेंट कॉम्प्युटर सायन्स अच्छा आहे अच्छा. आणि बाकीचे ENTC एक आहे, एक मेकॅनिकल आहे, एक सिव्हिल एक आहे आणि एक डिझाईन एक आहे. आणि 4 कॉम्प्युटर सायन्सच्या सेपरेट डिपार्टमेंट आहेत, जे स्पेशलाइज ब्रांच म्हणून डिवाइड केलेले आहेत. आता मला तू सांगू शकतो का एक अंदाज, कॉलेजमध्ये समजा कम्प्युटर ब्रँच आहे, तर CET मध्ये किती स्कोअर घ्यायला पाहिजे स्टुडंटने? सेफ स्कोअर म्हणजे तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटेल जर ह्या तुम्हाला कॉलेजमध्ये. ह्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल कॉम्प्युटर सायन्सला, तर तुमचा सेफ स्कोअर असला पाहिजे 96 अबाव इन CET, किंवा मग JEE मेन्स थ्रू घ्यायचं असेल तर मग 92 किंवा 93चा सेफ स्कोअर असेल. अच्छा अच्छा. आणखी तुला कसं, म्हणजे आता फर्स्ट इयरमध्ये आला तू, हे कॉलेज आहे ना ॲटोनॉमस कॉलेज आहे. तुम्ही आता कॉलेजमध्ये म्हणजे फर्स्ट इयरला आलात, तुमच्या काय काय ॲक्टिव्हिटी होतात आणि तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये आल्यावर? ही कॉलेज चांगलं आहे. तसं अकॅडमिक्स थ्रू किंवा प्लेसमेंट थ्रू बघायला गेलं तर हे कॉलेज टॉप 7 किंवा टॉप 8 मध्ये येतं. ओके ओके. आणि ए ग्रेड ॲफिलेटेड आहे. थोडं काय कारणांमुळं हे A वर आहे, नाही तर हे A+ वर असतं. ओके. आणि अकॅडमिक्समध्ये पण शिक्षक टीचर किंवा खूप चांगले आहेत, असे समजून सांगतात वगैरे. असं काही बर्डन नसतं. आणि ॲक्टिव्हिटीज किंवा बाहेरचे काही सोशल वर्क असं खूप ॲक्टिव्हिटीज हे कंडक्ट करतात. ते पण सब्जेक्ट असतात. म्हणजे जसं एक फॉर एक्झाम्पल कबड्डीचं सब्जेक्ट आहे, किंवा सोशल वर्कचा सब्जेक्ट आहे, किंवा आपलं स्पिरिच्युअल माइंड्स किंवा असे थोडेफार सब्जेक्ट आहेत. त्यांनी पोरं असे पूर्ण इन्व्हॉल्व्ह राहतात अकॅडमिक्स, असं बोर होत नाही मध्ये मध्ये. मित्रांनो, हे कॉलेज आहे ना पुणे युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड आहे. म्हणजेच जी पुणे युनिव्हर्सिटी असती ना त्याच्या ॲफिलेटेड. म्हणजे काय असते, ॲटोनॉमस कॉलेज आहे. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये काय असतं माहिती का मित्रांनो, बीटेकची डिग्री भेटते. बीटेकची डिग्री म्हणजे काय असतं माहिती का, जे लाईक आता समजा आपण एक्झाम्पल घेऊ, जी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे जे कॉलेज येतात ना, त्यांचं एक सिलेबस स्पेसिफिक असतं. कॉलेज असते ना, ते कॉलेज त्यांचा स्पेसिफिक सिलेबस कधी पण चेंज करू शकतं. याचा फायदा काय होतो माहिती का तुम्हाला? आता समजा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात. आता जे पुणे युनिव्हर्सिटी किंवा अदर युनिव्हर्सिटीचा सिलेबस असेल ना, तर काय होतं, ते सिलेबस कंटिन्यू 5 वर्ष राहतो. तसं ॲटोनॉमस कॉलेजचं नसतं. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये कसं जेव्हा पाहिजे असतं, तेव्हा जे change. कॉलेज आहे ना कधी पण सिलेबस चेंज करू शकतात. म्हणजे फायदा काय होतो, आता समजा एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली लाईक AI एजंट, आता हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतात. आता तसं कॉलेज हे मुलांना अपडेट करतं. त्यासाठी तुम्ही बीटेकला घ्यायला पाहिजे. पण असं नाही, काही काही बीटेकचे कॉलेज एवढं काय परफेक्ट नसतं. केमिकल इंजिनिअरिंग इंटेक 60 आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक 300 आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 120 इंटेक, ANTC डिपार्टमेंटचा 180, सिव्हिल इंजिनिअरिंगचा 60 आहे, अँड कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा 60, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पण 60.
एक कॉलेज की मेन बिल्डिंग है। मैं मेन बिल्डिंग में आया हूँ। यहाँ पे डिजाइनिंग का स्पेशलाइजेशन के कोर्स है। मैं इनको वही एक डिजाइनिंग के बारे में कुछ क्वेश्चन पूछूंगा और ये जवाब देंगे। मैम, आपका नाम क्या है? माय नेम इज ऋषिका जैन। अच्छा, आपका डिपार्टमेंट कौन सा है? मैं फोर्थ ईयर कम्युनिकेशन डिज़ाइन। अच्छा, मैम, डिजाइनिंग में कौन से स्पेशलाइजेशन होते हैं और उसके बारे में हमें एक शॉर्ट इन्फॉर्मेशन दीजिए। डिज़ाइन में कम्युनिकेशन डिज़ाइन, प्रोडक्ट डिज़ाइन एंड यूआई यूएक्स डिज़ाइन होता है। जिसमें यूआई यूएक्स डिज़ाइन में दे नॉर्मली बिल्ड यूआई, रिसर्च वगैरह होता है, यूआई होता है, डेटा विजुअलाइजेशन एंड ऑल। Communication design is visual design, like advertisement, packaging, branding, logo design, वो सब होता है। Product design में they make 3D products, making human life easier. थैंक यू मैम। Yes. मित्रांनो, आपण MIT कॉलेजमधले हायेस्ट पॅकेज बघणार आहे। हे MIT कॉलेज हे जे आहे ना, ते टॉप 10 मध्ये येतं। इथले प्लेसमेंट वगैरे खूप काही भारी आहेत आणि इथले प्लेसमेंट वगैरे तुम्ही पाहू शकता।